कृषी मंत्र्यांकडून धाराशिवमधील नुकसानीची पाहणी करण्यात आली। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी, धाराशिवमधील शेतकऱ्यांशी संवाद साधत सरकारकडून योग्य मदत देण्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे। धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान पाहणीसाठी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे वाशी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर आले होते। त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि पंचनाम्याचे अहवाल आल्यानंतर लवकरात लवकर शासनाकडून योग्य ती मदत केली जाणार असं आश्वासन दिले। दरम्यान कृषी मंत्र्यांना भेटलेल्या शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। धाराशिव जिल्ह्यात गेली 2-3 दिवसापासून जोराचा पाऊस झालेला आहे आणि या पावसाने शेतकऱ्याचं मोठं नुकसान केलं आहे। तुम्ही पाहू शकता की या शेतकऱ्याच्या उभ्या सोयाबीन मध्ये पाणी साठल्याने सोयाबीनचं नुकसान झालं। ऊस असेल, उडीद, मूग असेल आणि इतर पिकं असतील, या पिकाचं या पावसाने खूप मोठं नुकसान केलेलं आहे। आता माझ्यासोबत शेतकरी आहेत, काय सांगाल, काय नुकसान झाले? काय सोयाबीनची सगळी 100% नुकसान झालेली आहे। आता कृषी मंत्री साहेब येऊन गेलेले आहेत की त्यांनी सांगितलंय नुकसान भरपाई देऊ, पण तरी सुद्धा सांगून हे करून होत नसतंय। लवकरात लवकर पंचनामे हे झाले पाहिजे, 100% नुकसान भरपाई दिली पाहिजे। कृषी मंत्र्यांना सांगितलं की नुकसान हे भरपूर झालेले आहे, 100% नुकसान झालेले। काय सोयाबीन मध्ये तर काय राहिलेलंच नाही, कारण सारे उपटून वाहून गेलेले। ऊसी सगळं हे गोडकी गावातली नदी, हे तलाव असल्यामुळे ओव्हरफ्लो झाल्यामुळे पाणी हे जरा जास्त वाहून गेल्यामुळे शेती भीती वाहून गेलेली। आम्ही निवेदन दिलेलं आहे की तात्काळ पंचनामे व्हावेत आणि तात्काळ शेतकऱ्यांना मदत व्हावी। गावातली पण पडझड झालेली आहे कुठं कुठं, आणि एक ठिकाणी बैल पण वाहून गेलेला आहे। तर तात्काळ तेवढं आमचं पंचनामे होऊन लगेच पेमेंट शेतकऱ्याला यावी, याच्यातून म्हणजे शेतकरी कुठंतरी संकटातून बाहेर निघण्यासाठी सोर्स भेटेल। भरण्याने शेतीवर पाहणी केल्यानं शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळाला असला तरी खरा दिलासा शेतकऱ्यांना हा कर्जमाफी आणि या नुकसानीच्या मदतीचा हात दिल्यानंतरच खरा दिलासा मिळणार आहे। काका